नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपली क्लासेस यूट्यूब चॅनलवर. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण VJTI या कॉलेजचा रिव्ह्यू केला होता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे COEP या कॉलेजचा रिव्ह्यू करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण या कॉलेजच्या प्लेसमेंटबद्दल, फीजबद्दल, कट ऑफबद्दल पूर्णपणे माहिती बघणार आहोत. तर चला तर मग सुरू करू आजच्या व्हिडिओला. तर सुरुवातीला कॉलेजच्या हिस्ट्रीबद्दल जाणून घेऊया. तर हे कॉलेज इस्टॅब्लिश झालं होतं 1854मध्ये. हे एशियाचं थर्ड ओल्डेस्ट कॉलेज आहे, जे की लॉन्च झालं होतं 1854मध्ये. हे कॉलेजच्या स्टेटसबद्दल बोलायचं झालं तर हे स्वतः एक पब्लिक युनिव्हर्सिटी आहे आणि ऑटोनॉमस कॉलेज आहे. जिओग्राफिक लोकेशनबद्दल बोलायचं झालं तर हे कॉलेज पुण्यामध्ये शिवाजीनगर एरियामध्ये आहे. कॉलेजची नॅशनल रँकिंगबद्दल बोलत झाल्यास तर हे टॉप 75 कॉलेजमध्ये एक कॉलेज असतं. त्याची स्वतःची रँक जी आहे ती टॉप 75 अंडर येत असते. आता ॲडमिशन कशा थ्रू केले जाते या कॉलेजमध्ये, तर या कॉलेजमध्ये ॲडमिशन जी आहे ती 100% फुल MST-CT म्हणजे स्टेट लेवल मेरिट लिस्टमधूनच ॲडमिशन होत असते. जर या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला MST-CT एक्झाम द्यावीच लागेल. परंतु यावर्षी एक अपडेट आली होती का COEP या कॉलेजमध्ये ऑल इंडिया कोटा म्हणजे JEE थ्रूसुद्धा ॲडमिशन सुरू होणार आहेत. तर ते तुम्ही एक वेळ बघून घ्या. तर आता बघूया कॉलेजच्या प्लेसमेंटबद्दल. तर या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज जे आहे ते 50 LPA प्लस गेलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज जे आहे ते 11.5 लाख ते 13 लाखपर्यंत ॲव्हरेज पॅकेज जे असतं. आणि प्लेसमेंट रेट म्हणजे किती टक्के प्लेसमेंट होत असतं तर ते असतं 90% एवढी प्लेसमेंट या कॉलेजला असते. टॉप रिक्रुटर्स कॉलेजमध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, बजाज, गोल्डमॅन यासारख्या टॉप इंटरनॅशनल कंपनीज जे आहेत त्या कॉलेजला व्हिजिट करत असतात आणि चांगले पॅकेज या कॉलेजमधून जात असतात. या कॉलेजचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण खूप चांगला राहतो. CSITचा तर इथं ॲव्हरेज पॅकेज 17 to 18 लाख पर ॲनम असतं, जे बाकीच्या कॉलेजचं कम्पॅरिझन केलं तर ते तिथलं हायेस्ट पॅकेज पण एवढंच असतं. आता बोलूया कॉलेजच्या पॅकेजेस ओव्हरऑल ब्रांच वाईज जर बघितलं गेलं तर CS कम्प्युटर सायन्समध्ये जे पॅकेज गेलं होतं ते गेलं होतं 18 LPA एवढं ॲव्हरेज पॅकेज जात असतं गुगल सारख्या कंपनीजमध्ये. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधनं ॲव्हरेज पॅकेज जे आहे ते 14 LPA जात असतं. NVIDIA, क्वालकॉम यासारख्या कंपनीजमध्ये. इलेक्ट्रिकलमधनं 11 LPA, त्यानंतर इन्स्ट्रुमेशनमधनं 10.5 LPA, मेकॅनिकलमधनं 9.5 ते 10 LPA आणि बाकीच्या सिव्हिल यासारख्या ब्रांचेस आहे तिथं पण 6.5 ते 8.5 LPA एवढं पॅकेज दरवर्षी जे आहे ते जात असतं. आता बघूया फीज स्ट्रक्चरबद्दल. तर फीज स्ट्रक्चरमध्ये ओपन कॅटेगरीसाठी जी फीज लागते, ट्युशन फीज आणि सर्व फीज मिळून ती आहे 1,10,000 रुपये. त्यानंतर OBC आणि EBCसाठी 50% स्कॉलरशिप पकडली तर 60,000पर्यंत कॉलेजची फीज असते. SC/STसाठी 8,000पर्यंत. आणि मेसच्याबद्दल बोलायचं झालं तर इयरली राहण्याचा खर्च आहे तो 35,000 ते 40,000 रुपये येतं आणि मेस चार्जेस जे एक्स्ट्रा चार्जेस ते मेसचे राहतील. पण इथं ROIबद्दल मी पहिलेच सांगितलं की इथं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असतो. तर आता बघूया कट ऑफबद्दल. तर CS साठी 99.9% प्लस तुम्हाला लागेल, हा ओपनसाठी कट ऑफ आहे. ENTसाठी 99.7, इलेक्ट्रिकलसाठी 99.4, इन्स्ट्रुमेशनसाठी 99.10. म्हणजे तुम्हाला कुठल्याही ब्रांचसाठी जो आहे तो 95च्या अबोव पर्सेंटाईल या कॉलेजसाठी लागणार आहे. रँकिंगसुद्धा पण दिली आहे, ती पण तुम्ही बघू शकता. कॅटेगरी वाईज बोलत झाले OBCसाठी ओपनच्या कम्पॅरिझनमध्ये 0.3%पासून 0.5%चा फरक पडू शकतो. SC/STसाठी
1 ते 2% फरक पडू शकतो. स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा इथे ॲडमिशन होऊ शकतं. त्यानंतर आता कॅम्पसबद्दल बोलूया. तर हे कॅम्पस जे आहे मुळा आणि मुठा रिव्हरच्या बँक्सवर उभं आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटीज कायाकिंग, रोविंग यासारख्या ॲक्टिव्हिटीज येत होता. ॲन्युअल बोट शो पण होत असतो. त्यानंतर फेस्टिवलबद्दल बोलायचं झालं, माइंड स्पार्क सारखे इव्हेंट या कॉलेजमध्ये होत असतात. तर या कॉलेजच्या प्रोज आणि कॉन्सबद्दल बोलायचं झालं तर पुण्यामध्ये कॉलेज आहे. त्यानंतर इथं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट चांगलं आहे, ॲल्युमिनाय नेटवर्क चांगलं आहे आणि ॲक्टिव्हिटीज पण चांगल्या प्रकारच्या होत असतात. कॉन्समध्ये बोलायचं झाल्यास तर कॉम्पिटिशन खूप आहे कॉलेजसाठी. तर हे सगळे प्रोज आणि कॉन्स आहे. तर हे कॉलेज मिळवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, CS किंवा ENTC सारखी ब्रांच भेटण्यासाठी आपल्याला कमीत कमी 150+ मार्क्स जे आहे ते MST CET घ्यावे लागतील. तर यासाठी आपल्याला मॅथ्स जे आहे ते इम्पॉर्टंट राहील आणि फिजिक्स पण सॉल्व करावं लागेल. सगळं चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल. तर तुमचं पण हे कॉलेज ड्रीम असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही या कॉलेजचे कोणत्या ब्रांचला टार्गेट करत असता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.